थायलंडमध्ये रिअल इस्टेट विकायचं हे कसं काय घडलं? नेटवर्क खूप चांगला रोल प्ले करतं. ही क्लायंट ॲक्विजिशन ते क्लायंट म्हणजे डील ही सायकल खूप मोठी असते आणि आम्ही पहिल्यापासून रिच डॅड पुअर डॅडचे फॉलोअर आहोत. सो आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोअर करायचो की कुठं रिअल इस्टेट मार्केट छान असेल. रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज या 5 स्टार हॉटेल सारख्या कशा असू शकतात, म्हणजे 64 वर वगैरे स्विमिंग टँक. मराठी लोक का पटायामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे? ज्याही ठिकाणी टुरिझम मोठ्या प्रमाणावर येतं ना, तिकडे रिअल इस्टेटच्या किमती वाढतात. ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं रिच डॅड पुअर डॅडने सांगितलंय. सो तिथे फ्लॅट घेणं इज अन ॲसेट. तुमच्याकडे सध्या कुठल्या शहरातली लोक जी जास्त इन्व्हेस्ट करतायत आज थायलंडमध्ये? आमचं नॅचरल मार्केट पुणे आहे, मुंबई आहे, नागपूर आहे. हे सगळे मराठी आहेत बऱ्यापैकी Mostly. 90% मराठी आहेत. आपण वाटतं महाराष्ट्रामागे नाहीये बाबा. मराठी माणूस पटायला इन्व्हेस्ट करून बसला. पुणे ज्या प्रकारे गेल्या 20 वर्षात 25 वर्षात वाढलंय, कशी बघता तुम्ही ती रिअल इस्टेट बूम? शेवटचं वर्ष झालं कॉलेजचं की मुलं पुण्यामध्ये येतात सगळीकडून, म्हणजे चारही बाजूने. त्यामुळं पुण्याच्या आजूबाजूला घरांची डिमांड खूप वाढत चालली. आज पुण्यामध्ये ती थंडी जी पुण्याची होती ती गेली. बरोबर. कसं बघता तुम्ही So, पुणेकर म्हणून या गोष्टी? सातारा आहे, कोल्हापूर आहे, इकडे जॉब क्रिएशन झालं ना तर लोक इकडे येणं कमी होऊन जाईल. तुमचा सॅटर्डे क्लब बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला? बेडे सरांची मुलाखत होती, मी पाहिली की असे मराठी लोक एकत्र भेटतात शनिवारी संध्याकाळी. तिथे असणाऱ्या उद्योजकांच्या बरोबर मी कनेक्ट झालो आणि हळूहळू माझा व्यवसाय आणि सॅटर्डे क्लब दोन्ही बरोबरच वाढत गेलं. महाराष्ट्र भारताचं सर्वात मोठं फायनान्शियल कॅपिटल आहे. GDP सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युटर आहे, पण पहिल्या 100 मध्ये एकही मराठी व्यावसायिक नाहीये. नमस्कार. मराठी माणसाचं सर्वात फेवरेट डेस्टिनेशन इन्व्हेस्टमेंटसाठी कुठलं आहे माहिती आहे? पटाया. हो, विरंगुळा का टुरिझम म्हणून नाही, पण इन्व्हेस्टमेंट म्हणून पटायामध्ये अनेक मराठी लोक आता प्रॉपर्टीसाठी इन्व्हेस्ट करत आहेत. का करतायत पटायामध्ये इन्व्हेस्ट? कशा प्रकारे करतायत? कोण आहे या सगळ्याच्या मागे? ह्याच सगळ्यांवर चर्चा करायला, बोलायला आपल्याबरोबर आज आले आहेत सुहास फडणीस. रिअल इस्टेट या व्यवसायामध्ये अनेक वर्ष ते काम करत आहेत. थेट पुण्याहून त्यांची सुरुवात झाली आहे. त्या व्यतिरिक्त ते सॅटर्डे क्लबचे एक जनरल सेक्रेटरी झालेत आणि त्याबद्दलही आपल्याबरोबर ते बोलणार आहेत. तर सर नमस्कार. 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 आणि मराठी मूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. सर्वात प्रथम सर, कसा आहे तुमचा मूड? खूप छान. MBA इन फार्मा आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप छान मोठ्या लेवलला तुम्ही जॉबवर होता. मिडल क्लास मराठी बघितलं तर ड्रीम इज अचीव्ड. बरोबर. फॅमिली खुश आहे, आता लग्न आणि म्हणजे आता परफेक्ट आहे सगळं. बरोबर. मग एवढी परफेक्ट लाईफ सोडून व्यवसायात आपले कशी काय, आणि ती पण जॉब सोडून हे व्यवसाय करायचं, ती रिस्क आणि ते कॉन्फिडन्स कसा काय आला आणि ते डिसिजन कसा घेतला? खरं तर आपण मराठी मूडमध्ये आहे म्हणून मूड बदलला. कारण काय झालं की फार्मामध्ये होतो, मार्केटिंगमध्ये होतो आणि बऱ्याचदा तोच आला होता. तेच प्रोडक्ट, तेच डॉक्टरांना भेटायचं, त्यांच्याकडून म्हणजे सगळं रुटीन होऊन गेलं होतं. म्हणजे आयुष्यात नवीन काय घडतच नाही आणि त्या रुटीनचा पण कंटाळा येऊन जातो. आणि कुठेतरी आयुष्यात व्यवसाय करायची इच्छा होती आणि असं वाटलं की आता नाही केलं तर परत कधीच करू शकणार नाही. आणि ते आयुष्याच्या शेवटी वाटेल की विचार आला होता पण आपण ते पहिलं पाऊल उचललं नाही. त्यामुळं खरं तर पुण्यामध्ये मी सिंहगड रोडला राहिलाय आणि तानाजी मालुसरे यांचं म्हटलं पहिले पाठीमागचे दोर कापून टाकूया आणि करायचं काय तर नंतर बघूया, पण आता व्यवसायच करायचा, नोकरी नाही करायची, म्हणून नोकरी सोडली. खूप छान सगळं चालू होतं. माझ्या वरिष्ठ तर म्हणे तू काय वेडा झालास काय करणार काय तू? म्हणून नोकरी नाही करणार, बाकी काही करेन. अशी ही नोकरी सोडली आणि मग व्यवसाय सुरू करायचा विचार केला. म्हणजे फक्त मोनोटोनी एक होतं की तुम्हाला कंटाळा आला आणि तुम्ही घरातल्यांचा, कारण आपल्यासाठी सर्वात मोठं त्यांना कन्व्हिन्स करणं, मी हे बोलत नाही की ते चुकीचे आहे, पण तो माइंडसेट आहे. तर कसं ती काय प्रोसेस की आता मी सोडतोय? म्हणजे मी तर एक वर्षभराचे जे काही आपल्याला फायनान्सेस लागतात ते तयार करून ठेवले. दुसरी गोष्ट, घरातल्यांना कन्व्हिन्स करणं अवघड होतं, पण त्यांना म्हटलं की माझी इच्छा आहे आणि मला व्हायचं काय की शनिवार रविवार म्हणजे सुट्टी असायची, जनरली रविवारी दुपारनंतर खूप अनइझी व्हायला लागायचं की आता उद्या परत तेच रुटीन. सो घरातल्यानं सांगितलं की मला जसं जगायचं आहे, मला जे करायचं आहे मी करून बघतो 2 वर्ष, नाही जमलं मला तर परत मी आहेच आहे ना, आणि नोकरी तर काय कधीही करू शकतो, पण
हा एक प्रयत्न करून बघू दे म्हणून घरातले मी बायकोचीच परमिशन घेतली आणि मुलगा जस्ट जन्म झाला होता, त्यामुळे तो मोठा झाल्यावर त्या शिक्षणाचा खर्च आणि ते वाढत जाईल, त्यामुळे म्हटलं आताच आपल्याला करू शकतो, आता नाही तर कधीच नाही, त्यामुळे मग सुरुवात केली. बायकोची परमिशन लागते, लक्षात ठेव. मग आता ब्रेक घेतला, ठरवलं, मग एकदम थायलंडमध्ये रिअल इस्टेट विकायचं की फक्त डिसिजन घेतलंय व्यवसाय करायचा, पण एकदम हा पटायाला प्रॉपर्टी विकणं हे कसं काय घडलं? खरं तर एकदम नाही, अगोदर पुण्यामध्ये सुरू केलं. पुण्यामध्ये म्हणजे कुठलाही व्यवसाय करायचा झाला तर त्याचं थोडंसं असं नॉलेज गरजेचं आहे, आणि लहानपणापासून घरी कोर्ट केसेस सुरू होत्या, त्यामुळे डॉक्युमेंट्समधलं थोडंफार नॉलेज होतं. म्हणजे वकिलांच्याकडे डॉक्युमेंट द्यायला बाबा पाठवायचे, त्यामुळं 7/12 काय असतो, फेरफार काय असतो, वकील केसेस काय असतात, सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण पुणा मॅनेजमेंट असोसिएशनला एक रिअल इस्टेटचा क्रॅश कोर्स होता, तो केला आणि मग व्यवसायाला रिअल इस्टेटची सुरुवात केली, पहिलं पुण्यामध्ये, आणि हळूहळू मग इंटरनॅशनली तिकडे वळलो. मग हळूहळू असं एकदम पटाया नाही, तर ते बेसिक पुण्यापासून सुरुवात केली. हा, त्याच्याबद्दल सांगा की ती ग्रोथ कशी मिळाली, कारण व्यवसायात सर्वात मोठी गोष्ट असते ती ग्रोथ मिळणं. तुम्ही एक क्लायंट आला, दुसरा क्लायंट आला, तुमची तीच सर्वात महत्वाची जर्नी असते पहिले 3 वर्ष, जेव्हा तुम्हाला तुमचे पाय गाडायचे असतात, उभं राहायचं असतं, बरोबर, मग ग्रोथ होते. त्या जर्नी बद्दल बोला, कशी होती, कशी लोक भेटत गेली, चॅलेंजेस काय होते त्यावेळेला, तुम्हाला आव्हानं काय आली? बरोबर. असं झालं कधी की अरे यार काय होतं कुठल्याही व्यवसायात की हे डिसिजन चुकीचा तर नाही का, हा व्यवसाय मी बरोबर आलोय, अशा मुवमेंट्स आल्या का? कसं डील केलं? नाही, मुवमेंट तर अप अँड डाऊन्स तर व्यवसायात होत असतातच, पण नेटवर्क खूप चांगला रोल प्ले करतं, की चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये होतो, त्यामुळे चांगली लोक भेटत गेली, शिकत गेलो. अप अँड डाऊन्स आले तरी माझ्या अगोदर कुणाला तरी असे अनुभव आले होते, त्यांच्याशी बोलल्यामुळं त्या डाऊन म्हणजे जी गोष्ट होती त्याची डील करू शकलो. पण रिअल इस्टेटमध्ये काम करताना असं नाही ना की रोज दुकान उघडं आहे आणि रोज कस्टमर येतो. ही क्लायंट ॲक्विजिशन ते क्लायंट म्हणजे डील, ही सायकल खूप मोठी असते. सो त्यामध्ये पेशन्ससुद्धा खूप गरजेचे असतात. शेवटी कधी कधी असं होतं ना की अगदी आज डील होणार आहे आणि क्लायंट बॅकआउट करतो, तर त्याची पण सवय झाली. सुरुवातीला ते खूप त्रास व्हायचा की अरे आता म्हणजे, आणि आपण काय करतो ना, पैसे इमॅजिन करायला लागतो की ह्या डील मधून मला एवढे पैसे मिळतील. खर्च की खर्च तर आहेच, हा इकडे खर्च इकडे, पण पैसे इमॅजिन करायला लागतो की एवढे पैसे येतील, मग याच्यातून असं एक्सपान्शन करेन, हे करेन, आणि सडन असं होतं ना की तो क्लायंट म्हणतो नाही आता माझ्या मुलाला जरा आउट ऑफ इंडिया शिकायला जायचं, तर मी डील कॅन्सल केली. म्हणजे 15-20 दिवस, महिनाभर सगळं झालं असतं फायनल, आणि कदाचित त्याला कोणीतरी दुसरं भेटतं, काहीतरी होतं, तो कारण वेगळं देत असेल, पण नंतर ना याची सवय झाली. नंतर मी स्वतःला असं समजावलं की अरे याच्या नशिबात हा प्रोजेक्ट नव्हता किंवा हा फ्लॅट नव्हता, आपण द्यायचा प्रयत्न केला पण त्याच्या नशिबात नसेल तर मी काय करू शकतो. मी एक मीडिएटर आहे, आणि काही डीलला खूप वेळ लागतो, काही डील अशी सडन होते की आपल्याला वाटतच नाही की ही होईल किंवा हा माणूस घेईल. सो हे अप अँड डाऊन असतात आणि मजा असते यामध्ये. ते जेव्हा तुम्ही ते एन्जॉय करायला लागता ना, तरच तो व्यवसाय करू शकता. जास्त मनावर घेतलं तर प्रॉब्लेम आहे. ओके, इट्स अ व्हेरी गुड ॲडवाइस. सर्वात पहिली डील आठवते जी मोठी डील जी तुम्ही केली आणि ज्या दिवशी तुम्हाला ते व्हॅलिडेशन मिळालं की मी बरोबर मार्गावर आहे? म्हणजे खरं तर एक माझे म्हणजे छोटासा ह्याच्या अगोदर सुद्धा मी मध्ये एक व्यवसाय केला होता. मी लॉन्ड्री, माझ्या एका मित्राची नवी मुंबई लॉन्ड्री होती. ते मला वाटलं की आपण आता एकदम रिअल इस्टेट करण्यापेक्षा अगोदर मी तो व्यवसाय करून बघितला. काही एक लॉन्ड्रीचं दुकान टाकलं, वॉशिंग प्लॅन्ट टाकला. तिथं माझ्याकडे पुण्यामध्ये मित्र नवी मुंबईमध्ये जे करत होता, तुम्ही त्याच्याशी बोलून रिक्रिएट पुण्यामध्ये चालू केलं. साधारणतः एक 7-8 महिने केलं मी, पण त्याच्यामध्ये खूपच मी अडकून पडायला लागलो, कारण ते कपडे आणि सारखं ते दुकानात उभं राहायला लागायचं. तिथं मला काही क्लायंट भेटले होते जे लॉन्ड्रीचे क्लायंट होते. त्यांना मी सांगितलं की मी आता रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू करतोय. तर ते क्लायंट मला म्हणाले की तुम्ही नुसतंच म्हणताय सुरू करतोय, मला काही माझ्या मुलांसाठी प्लॉट घ्यायचे आहेत, तर तुम्ही या भेटायला. मग मी त्यांच्या घरी भेटायला गेलो, आणि माझी ती पहिली डील होती की ज्याच्यामध्ये मी त्यांच्या 3 मुलांना 3 प्लॉट घेऊन दिले. आणि जे काही त्यावेळेस मला पैसे मिळाले, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे बायकोकडे दिले. ती म्हणे ती लॉन्ड्री बिंड्री बंद कर, तू हेच कर, कारण तुला लोकांशी बोलायला आवडतं,
आणि तू दिवसभर त्या दुकानात बसून त्यापेक्षा तुला तुझं टाइम फ्रीडम पण मिळेल आणि तुला जे आवडतं ते करायला मिळेल आणि तो त्यातला क्रॅश कोर्स केला आहे. सो तुला सगळं लिगल गोष्टी माहिती आहेत आणि तिथून सुरुवात झाली. मी लॉन्ड्री बंद केली. ओके. मग आता पण पुण्यामध्ये आपण बोलताय रिअल इस्टेट, आपण बघितलंय पुणे ज्या प्रकारे गेल्या 20 वर्षात 25 वर्षात वाढलंय की पुण्याहून मुंबईहून त्या बाजूला बाहेर पडताना एक सतत प्रेयर असते की आज ट्रॅफिक नको ट्रॅफिक. बरोबर. पण आपण पुण्यात फिरतो, स्पेशली पुण्याच्या बाहेरच्या एरियामध्ये प्रचंड प्रमाणावर दुसऱ्या शहरातून लोक येऊन त्यांना पुणे सेफ आहे, बरोबर. पुण्यामध्ये ब्रँड्स आहेत, पुण्यामध्ये वातावरण छान आहे सगळं. कशी बघता तुम्ही ती रिअल इस्टेट बूम एक ऍज अ व्यवसाय, पण ऍज अ पुणेकर ते पण तुम्ही ज्या लोकॅलिटीमध्ये राहिलाय आणि तो एक माइंडसेट असतो काय हाल केलेत आमच्या पुण्यात, ते कॉन्फ्लिक्ट कसं आहे? आणि पहिले तर रिअल इस्टेट बद्दल बोलूया, कशी बघता ती बूम पुणे? रिअल इस्टेटमध्ये ऍक्च्युली जनरली पुण्याच्या आजूबाजूला तुम्ही सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, इकडे नगर, इकडे संभाजीनगर पर्यंत किंवा अगदी मुंबईपर्यंत सुद्धा. सो इथं ना जॉब क्रिएशन फार कमी आहेत. सो इथे शिक्षण झालं म्हणजे शेवटचं वर्ष झालं कॉलेजचं की मुलं पुण्यामध्ये येतात सगळीकडून, म्हणजे चारही बाजूने. आणि मग त्यामुळे यांना सुरुवातीला कुठेतरी कॉड बेसिसवर पाहिजे असतं, नंतर हळूहळू जॉब लागला की लग्न करायचं असतं, मग 1 BHK 2 BHK घेतात. मग आई वडील हळूहळू रिटायर होतात. मग ते म्हणतात की आता मुलगा सून सगळे तिकडे आहे तर आपण पण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळं पुण्याच्या आजूबाजूला घरांची म्हणजे डिमांड खूप वाढत चालली. आणि IT इंडस्ट्रीमुळं आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमुळं हे सुद्धा लोक जे बाहेरून बँगलोर बिकून IT पीपल येतात यांच्या सगळ्यांचीच घराची गरज आहे, डिमांड आहे. त्यामुळं सप्लाय पण त्यामुळे तसाच वाढला आहे. सो डिमांड सप्लाय गणित चालू आहे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जुनंच आहे. आता कुठे मेट्रो आणि बाकीच्या गोष्टी व्हायला लागल्यात. एअरपोर्ट सुद्धा अजून तेवढं मोठं नाहीये. सो त्यामुळं जीव कोंडलेला आहे, रस्त्यांचा जीव कोंडलेला आहे. म्हणजे सकाळी 2 तास ज्यावेळेस ऑफिस टाइम असतो आणि संध्याकाळी 2-3 तास, म्हणजे अगदी हॉरिबल परिस्थिती आहे. ही रिअल इस्टेट बूम होताना कुठेतरी आपण पर्यावरणाला पण खूप नुकसान, कारण आज पुण्यामध्ये ती थंडी जी पुण्याची होती ती गेली. बरोबर बरोबर. आज त्याचा जो त्रास होतोय, ठीक आहे तुमचा व्यवसाय असेल तरी मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी काय थॉट आहे तुमचा, की हे कारण कुठलाच बिल्डर आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टीचं कोणीच फॉलो करत नाही, रूल्स फॉलो करतात. बरोबर. कसं बघतात तुम्ही पुणेकर म्हणून या गोष्टी? सो याच्यासाठी एकच गोष्ट आहे की जिथं म्हणजे सातारा आहे, कोल्हापूर आहे, इकडे जॉब क्रिएशन झालं ना तर लोक इकडे येणं कमी होऊन जाईल. आता कसं होतं की त्यांना तिकडे पर्यायच नाहीत. एज्युकेशन जेवढं म्हणजे योग्यता त्यांची जी आहे त्याला न्याय देणारा जॉबच तिकडे नाही आहे. हा मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे आज भरभरून ज्यावेळेस दिवाळीमध्ये पुणे मोकळं होतं ना त्यावेळेस असं वाटतं की अरे एवढंच पुणेकर आहेत का, बाकी सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. पूर्ण दिवाळीमध्ये पूर्ण मोकळं 3-4 दिवस तर तुम्हाला असं वाटतं की छान, म्हणजे पुणेच वाटतं हॉलिडे डेस्टिनेशन आहे, बाहेर कुठे जायलाच नको. सो काय होतं, हे सगळे जॉबसाठी पुण्यात येतात. बाकी त्यांना सुद्धा काही यायची इच्छा नसावी, कारण एवढं शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात आल्यानंतर त्यांना जॉब मिळतो आणि ते तिथं सेटल होतात. कारण परत गावी शेती असते, सगळं असतं, पण ते त्यांना सुद्धा गावाची ओढ असते, आई वडील तिकडे असतात, पण जॉबमुळे त्यांना राहायला लागतं. सो जॉब क्रिएशन इकडे वाढलं आणि आता वाढतंय खरं तर. म्हणजे आता आम्ही सॅटर्डे क्लबमध्ये आहे ना, कोल्हापूरसारख्या ठिकाणी, पुणे, अगदी गडिंग्लज सारख्या ठिकाणी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे जॉब क्रिएशन होत आहे. सो हळूहळू ते कमी होते, कारण आता इंटरनेटच्या जगामध्ये तुम्ही कुठूनही काम करू शकता. त्यामुळं पुण्याकडे तसा ओढा आता हळूहळू कमी होईल. म्हणजे शहरीकरणच थोडक्यात, पुणे फक्त नाही, शहरीकरणच थोडं कमी होईल पहिल्यापेक्षा असं वाटतंय मला. आणि मुंबई 3, 4, 5 तर बनवतच इकडे. तर फक्त आपण पुण्याहून बाहेर निघायच्या आधी पुण्यामध्ये कोणी रिअल इस्टेट जर बघतंय तर काय 2-4 गोष्टी आहेत जर तुम्हाला त्यांना सांगायच्या असतील तर तुम्ही पुण्यामध्ये जर कोणी रिअल इस्टेट बघत असेल तर मला असं वाटतं की तुमचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या बजेटमध्ये, माझ्या बजेटमध्ये काय प्रॉपर्टी आहेत, कुठे प्रॉपर्टी आहेत, आणि माझी नोकरी किंवा मी IT इंडस्ट्रीमध्ये असेल तर IT इंडस्ट्री कुठे आहे, त्याच्या आजूबाजूला माझ्या बजेटमध्ये काय आहे हे पाहिलं पाहिजे. स्वस्त मिळते म्हणून कुठेही घेण्यात अर्थ नाही आहे, कारण नंतर ते आयुष्यभर तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला लागतो, तो आयुष्यभराचा खर्च, ट्रॅव्हलिंग खर्च वाढतो. सो सुरुवातीला काही क्लायंटनी माझं बजेट एवढंच आहे आणि त्यामुळं लांब आउटसाईडला घेतलं आणि आता ते विकलं जात नाही, त्यामुळे ते परत त्यांना त्रास होतो. सो
थोडे दिवस रेंटवर राहा आणि तुम्हाला जिथे हवं आहे तुमच्या नोकरीच्या जवळपास तिथेच तुम्ही फ्लॅट घ्या, जेणेकरून तुम्हाला म्हणजे ते इझी जाईल. परत जो रिकरन्स खर्च असतो ना तो होणार नाही. करेक्ट. कारण पुण्याला रिक्षा खूप महाग आहे, म्हणजे तुम्ही रोज रिक्षा केली तर EMI निघेल त्याच्यात. खरंय. जसं एक तुम्ही बोलता बोलता बोलला की सातारा, कोल्हापूर इकडे जॉब क्रिएशन वाढलंय. खरंच जर हे झालं, मुंबई 2-3 आली, तर आज जे पुण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून जे घेत आहेत ती अफेक्ट होईल ॲज अ इन्व्हेस्टर, की 10 वर्षानंतर मी जर आज विचार करतोय एक्स अमाऊंटला घेतो आणि काही वर्षांनी ॲज अ इन्व्हेस्टमेंट, इज इट अ राईट इन्व्हेस्टमेंट आज पुण्यामध्ये करणं? पुण्यामध्ये किंवा कुठेही आता म्हणजे तुम्ही फ्लॅटमध्ये जर म्हणत असाल तर फ्लॅट इज नॉट इन इन्व्हेस्टमेंट. ओके. हा, लँड जर असेल तुम्ही घेत असाल तर आज म्हणजे असं नियम आहे की शहर जिथं संपतं त्याच्या बाहेर तुम्ही जमीन घ्या. जसं शहर वाढेल तशी जमिनीची किंमत वाढेल आणि जमिनीची किंमत ही वाढतच राहते. अगदी जंगलात जरी तुम्ही जमीन घेतली तरी त्याची किंमत आज नाही उद्या, 1 रुपयाला घेतलेली वस्तू कधीच 95 पैशाला विकली जात नाही, ती ₹1.25 किंवा त्याच्या पुढेच जाते. फ्लॅटचं काय होतं, फ्लॅट जशी जशी बिल्डिंग जुनी होत जाईल तशी तशी त्याची किंमत एका पीकला जाते आणि नंतर ती रिव्हर्स यायला लागते किंवा तिथंच स्टक होते. सो फ्लॅट हे नीड बेस म्हणून असावं. आता फ्लॅट ही पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये इन्व्हेस्टमेंट राहिलेली नाही, जो पूर्वी आपण घ्यायचो. आता लँडमध्ये तुम्ही याचं इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकता, पण फ्लॅटमध्ये नाही. हो, कारण फ्लॅट परत मेंटेनन्स आला, ही खूप खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितली. मग आता पुण्यामध्ये आपण हे सगळं करत होता, मग इकडून ही जी एक्सपर्टीज तुम्ही आणि आज जो एक फोकस केलाय पटाया या शहरामध्ये रिअल, हे कसं पुण्यावरून तो पटाया हा प्रवास कसा झाला? पटाया म्हणजे आम्ही ना पुण्यामध्ये एक आमचा ग्रुप आहे, आम्ही इन्व्हेस्ट करायचो. म्हणजे एक फ्लॅट 5-6 लोक मिळून घ्यायचो आणि नंतर विकायचो. आणि आम्ही पहिल्यापासून रिच डॅड पुअर डॅडचे फॉलोअर आहोत. म्हणजे आम्ही रॉबर्ट कियोस्कीना भेटलेलो आहे. फेसबुकवर आमचा एक ग्रुप पण आहे त्यांचा फॉलोअरचा. सो आम्ही बऱ्यापैकी एक्सप्लोअर करायचो की कुठं रिअल इस्टेट मार्केट छान असेल. सो आमचे काही मित्र एक्झिबिशनसाठी गेले होते बँकॉकला आणि ते म्हणले की आपण इथलं रिअल इस्टेट मार्केट एक्सप्लोअर करूया म्हणजे एक्झिबिशन झाल्यावर. आणि तिथं चेक केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की इथलं काहीतरी मार्केट वेगळंच आहे. म्हणजे रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज या 5 स्टार हॉटेलसारख्या कशा असू शकतात. सो आम्ही सगळ्यांनी मिळून 3-4 लोकांनी मिळून एक फ्लॅट पहिला इन्व्हेस्ट केला आणि म्हणलं याचं कसं आउटपुट मिळते आपण बघू. सो तो फ्लॅट आम्हाला पोझिशन मिळाल्यावर आम्ही भारावून गेलो की अरे असा कसा फ्लॅट असू शकतो. म्हणजे 65 फ्लोअरची बिल्डिंग आणि तिथं स्विमिंग टँक आणि जे काय आम्ही पाहिलं ते आम्ही आमच्या मित्रांना सांगितलं. 65 मजल्याची बिल्डिंग आणि त्याच्यावर 64 वर वगैरे स्विमिंग टँक. ते काहीतरी वेगळंच होतं. फ्लॅटला एक नाही बरोबर कॉमन अम्युनिटीज मध्ये पण 64व्या मजल्यावर स्विमिंग पूल आहे. हो. आणि हे बघितल्यानंतर आम्ही काही मित्रांना सांगितलं की आम्ही असं बुक केलाय फ्लॅट. पण तेही आमच्या बरोबर आले, त्यांनीही बघितलं, त्यांनाही आवडलं, त्यांनी घेतलं. मग आम्हाला असं वाटलं की आपण प्रोफेशनली करूया, म्हणून आम्ही तिथल्या बिल्डरला अप्रोच केलं आणि तिथून आम्ही प्रोफेशनली इथे काम करायला सुरुवात केली. काय किंमत होती ती फ्लॅटची आणि कुठल्या काळात घेतला तुम्ही? आम्ही साधारणतः कोविडच्या 1-2-3 वर्ष अगोदर घेतला असेल. अच्छा, म्हणजे कोविडचा फटका त्याच्यात नाही बसला. कारण त्यावेळेस बऱ्याच गोष्टी म्हणजे पटायला फ्लॅट का लोक घेतात, हे 3 कारण आहेत. पहिली गोष्ट तर तिकडे कॅपिटल ॲप्रिसिएशन खूप छान आहे. कारण ज्याही ठिकाणी टुरिझम मोठ्या प्रमाणावर येतं ना तिकडे रिअल इस्टेटच्या किमती वाढतात. म्हणजे आपण लोणावळा बघितलं इकडे जवळ, महाबळेश्वर बघितलं, आता लेटेस्ट एक्झाम्पल काशी आणि अयोध्या बघितलं, तरी सुद्धा म्हणजे टुरिझम ते स्पिरिच्युअल असू दे किंवा हॉलिडे डेस्टिनेशन असू दे, इथं रिअल इस्टेटच्या किमती वाढतात. सेम पटायामध्ये डिमांड खूप जास्त आहे, त्यामानानं सप्लाय कमी आहे, त्यामुळे किमती खूप छान वाढतात, त्यामुळे कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळतं. हे सगळे टुरिस्ट सगळ्या जगभरातून येतात, त्यामुळे जो रेंट मिळतो ना तो खूप छान मिळतो. म्हणजे 6-7% रेंट आपल्याला ॲन्युअली मिळतो. आणि त्यामुळं सेकंड ॲप्रिसिएशन इज रेंट आणि थर्ड इज करन्सी ॲप्रिसिएशन इज अ गेम चेंजर. की बात हे चलन आहे, हे रुपीजच्या अगेन्स्ट ॲप्रिशिएट होतं. आम्ही सुरुवात केली त्यावेळेस 1.6 रुपीजचा एक बात होता, आज 3 रुपये क्रॉस करून पुढे गेलाय. म्हणजे तिकडेच डबल झालं. पण ह्याच्या आधी तो पहिला जो माझा प्रश्न होता की तो फ्लॅट तुम्ही कितीला घेतला होता प्री कोविड? म्हणजे मला वाटतं 18 त्यावेळेस आम्ही घेतला. आता ही 65 फ्लोअरची बिल्डिंग आहे, तिथं आम्ही काही त्यावेळेस घेऊ शकलो नाही. कारण ती
आम्ही मग Ultra टेस्ट म्हणून आम्ही luxury, घेतला. premium luxury. आम्ही छोट्या एका सोसायटीमध्ये घेतला होता, छोट्या स्कीममध्ये. तर तिथे आम्ही काहीतरी त्यावेळी 17-18 लाखाला घेतला होता. ओके, हा, 2017-18ची म्हणजे हे 17 लाख बाथमध्ये, बाथ. नॉट इन इंडियन म्हणजे करन्सी. इंटू 1.7 का जे काही आहे. हो. त्यावेळेस ओके. घेतला होता आणि तो आम्ही नंतर जे ॲप्रिसिएशन झालं त्यामध्ये आम्ही तो विकून मग आम्ही आता प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट केली. कारण ती वेळ होती ना, आणि कोविड नंतर अजून थोडे रेट पडले कमी पण होते. झाले होते. त्यावेळेस मग प्रत्येकाने, कारण ज्यावेळेस ते ॲप्रिसिएशन झालं त्यावेळेस आम्हाला तिघांना वाटलं की अरे तिघा चौघांनी घेण्यापेक्षा आपण एकेकाने घ्यायला पाहिजे होता. मग नंतर आम्ही तो विकून एकट्याने इन्व्हेस्टमेंट केली. मग तिकडे आता हे तुम्ही इन्व्हेस्ट करताय, जसं तुम्ही बोला टुरिझम आणि हे हो. अप्रिशिएट होतं, काय ROI आणि कसं आहे? म्हणजे आज जर कोणी बघत असेल आणि कोणाला वाटलं की अरे, कारण इन्व्हेस्ट करणारी खूप लोक आहेत आज, हो. मुंबई, महाराष्ट्र, पुण्याची मराठी लोक आहेत स्पेशली, हो. का पटायामध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलं पाहिजे आजच्या तारखेला? म्हणजे ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं रिच डॅड पुअर डॅडने सांगितलंय. सो तिथे फ्लॅट घेणं इज अन ॲसेट, की तुम्हाला, म्हणजे आमची अशी धारणा होती की माझ्या पटायाच्या फ्लॅटच्या रेंटवर माझं पुण्यातलं घर चाललं पाहिजे, माझ्या व्यवसायावर नाही चाललं पाहिजे. तो जो काही रेंट येईल, आणि आज तसं होतंय. सो मला असं वाटतं की तुम्ही जर एक फ्लॅटमध्ये राहताय, एखादं फार्म हाऊस तुम्ही घेतलेलं आहे, तर आता परत रिअल इस्टेटमध्ये दुसरा एक फ्लॅट घेण्यापेक्षा, कारण त्याला असंही रेंट 1-2% मिळतो. सो गो फॉर इंटरनॅशनल प्रॉपर्टी, ज्याच्यामधून तुम्हाला चांगला ROI मिळतोय. म्हणजे मगाशी सांगितलं, तिन्ही गोष्टीने मिळून जर तुम्ही 5-1 वर्ष प्रॉपर्टी होल्ड केली तर 15-16% तुम्हाला मिळायला हरकत नाही. मिळतोय म्हणजे लोकांना. 1000पेक्षा जास्त लोकांनी आमच्याकडे पटायामध्ये फ्लॅट घेतलेला आहे आणि त्यांना 1000 लोकांना? 1000 म्हणजे 1000 पेक्षा जास्त कस्टमर म्हणण्यापेक्षा 1000पेक्षा फ्लॅट जास्त मी विकलेत. एका कस्टमरने 2-2, 3-3 सुद्धा घेतले असे. ओके. सो आतापर्यंत यू सेल्ड मोर दॅन 1000 फ्लॅट्स इन पटाया. मला सांगा, आपण एक टुरिस्ट म्हणून जाणं वेगळी गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही फ्लॅट ओन करता, आय एम शुअर ट्रॅव्हल वाढत असेल, तर एक लाईफस्टाईल म्हणून तिकडे राहणं, फॅसिलिटी, सेफ्टी, सेक्युरिटी म्हणून पटाया कसं आहे? खूप छान आहे. म्हणजे तिथं तर टुरिस्टसाठी वेगळे टुरिस्ट पोलीस आहेत. ओके. काही ठिकाणी, सगळ्या ठिकाणीच गोष्टी चालतात, पण एकदम सेफ आहे. आणि आत्ता आमचे जे सगळे क्लायंट्स आहेत, असा कुठलाही इन्सिडन्स अजून आमच्या बाबतीत तरी घडलेला नाही की आपण म्हणू की अनसेफ आहे. कारण जर आपण व्यवस्थित आटोक्यात राहिलो तर सगळ्या गोष्टी आटोक्यात असतात. तुम्हीच जर काही गोष्टी केल्या चुकीच्या, तर मग ते तुम्ही त्याला स्कॅम आणि काही नाव देऊ शकता. पण सगळं रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहेत, म्हणजे अगदी इतकं सिक्युअर आहे की तुमच्या फेस स्कॅनशिवाय दरवाजा उघडत नाही. त्यामुळं एकदम सेफ आहे. 1-1 वर्षाच्या रेंटवर तुमच्याकडे युरोपियन्स वगैरे येऊन रेंटवर घेतात. आणि जेव्हा जायचं आहे तेव्हा इंटरनॅशनल टुरिस्टला आपले लोक जातात आणि ते प्रॉपर्टी एन्जॉय करतात. पटायाचं सी फेसिंग हे ना, सो आज मुंबई जर आपण कम्पेअर केलं तर जर एक कोपऱ्यातून पण समुद्र बघायचं, मी सी फेसिंग तर बोलतच नाही, तर एक साधारण 3 कोटी एक बेसिक आहे की तुम्हाला कुठल्या तरी घराच्या कोपऱ्यातून समुद्र कुठे लांब दिसेल. पटायामध्ये काय आहे? म्हणजे रिअल इस्टेट एवढीच हाय आहे की व्हॉट इज? नाही, म्हणजे साधारणतः 70-80 लाखापासून स्टुडिओ अपार्टमेंट तुम्हाला मिळतो. आणि सीच्या जवळ तुमच्या म्हणजे प्रोजेक्टमधून समुद्र बघू शकता. आता एक एम्बसी नावाचा प्रोजेक्ट आम्ही आता विकतोय, बऱ्यापैकी 60-70% विकला. सो तो प्रोजेक्ट असा आहे की तुम्ही मरीन ड्राईव्हला जर फ्लॅट घेतला, ते फिलिंग येईल. ते जॉम्प्टियन बीचला तो प्रोजेक्ट आहे आणि सेम फिलिंग येतं मरीन ड्राईव्ह सारखं. आणि म्हणजे मरीन ड्राईव्हला फ्लॅट घ्यायचा म्हणजे आजूबाजूची 2-3 गावं विकून यायची. तरी मला नाही वाटत येईल, म्हणजे जुना येईल, नवीन जे लक्झरी आणि सेफ्टी ते तर मला नाही वाटत. सो ती लक्झरी तुम्ही ते मिळवू शकता. आणि काय साधारण कॉस्ट? साधारणतः 1-1.5 कोटीपर्यंत तुम्हाला चांगला 1 बेड म्हणतो आम्ही त्याला. सो तो छोटासा फ्लॅट आपण घेऊ शकतो तिथे. नंबर फ्लॅश होईलच इकडे यांचा, जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा तर नंबर सेव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सर्वात मोठा फरक भारतात आणि पटाया, लँड ओनरशिप, पेपर वर्क, ह्याच्यामध्ये काय आहे? म्हणजे किती प्रोसेस कठीण आहे, सोपी आहे, ती कशी काय आहे? सोपी आहे. म्हणजे भारतात पण आपण फ्लॅट घेणं काही खूप अवघड नाही. पटायात फ्लॅट तो फ्लॅट का प्लॉट व्हेरीफाय करणं की तो म्हणजे एक प्रोसेस थोडी. तिकडे कसं असतं, इलिगल असं कोणी, म्हणजे सगळ्या गोष्टी कॉन्डोमिनियम ऍक्ट नावाचा रूल आहे. जसं आपल्याकडे रेरा आहे तसा कॉन्डोमिनियम ऍक्ट नावाचा रूल आहे. त्यामुळे खूप सगळं सोपं होतं. तुम्ही बिल्डरकडे गेलात की तुम्ही पहिल्यांदा, तुम्हाला इंटरनॅशनली जर प्रॉपर्टी घ्यायची असेल तर तुम्हाला 2च गोष्टी लागतात.
एक तर तुमचं पासपोर्ट, हम्म. आणि तुम्हाला माहिती आहे पासपोर्ट देताना गव्हर्नमेंट सगळं व्हेरिफिकेशन करून Correct. देतात, आणि दुसरे म्हणजे पैसे. सो तुम्ही पासपोर्ट दिलं हम्म. आणि तुम्हाला एखादी प्रॉपर्टी आवडली आणि ती अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर तुम्ही पहिल्यांदा रिझर्वेशन करता. एक 20-25% अमाऊंट दिली की तुमचं तिथं बिल्डर बरोबर ॲग्रीमेंट होतं. आणि शेवटी आपल्याकडे जसं शेवटी पोझिशनला 2-5%च फक्त राहतात, बाकी सगळे पैसे बिल्डरने घेतलेले असतात. हम्म. इथं पोझिशनला तुमचे 50% पैसे बिल्डरला द्यायचे बाकी असतात. सो बिल्डर काय करतो, तुम्हाला बोलवतो, इन्स्पेक्शन करायला लावतो पूर्ण फ्लॅटचं. फुल फर्निश फ्लॅट असतो जसा त्यांनी दाखवला तसा, आणि तो तुम्हाला म्हणतो की सगळं बरोबर आहे का, आहे, मग आपण ट्रान्सफर म्हणजे सेल डीड करूया. सो इतकं छान तुम्हाला सगळं ओके आहे ना, मगच तुम्ही सेल डीड करा. म्हणजे कुठेतरी भारतापेक्षा जास्त चांगली हो, सिस्टम आहे तिकडे. चांगली सिस्टम आहे. आणि त्याच्यामध्ये तिथली जी अथॉरिटी आहे, जसं आपल्याकडे BMC असते, ती अथॉरिटी येते आणि तो फ्लॅट पूर्ण मोजून बघते आणि तुम्हाला सांगितले तेवढेच मेजरमेंट आहेत का हे चेक करते. जर 2-5 स्क्वेअर फूट कमी असेल तर बिल्डरला सांगते की तेवढे पैसे माघारी द्या. एवढं क्लिअर आहे. असं आपल्या इकडे होईल का कधी? माहित नाही. कारण थोडं अनरिअलिस्टिक हो, आहे हो, जर हो. तुम्ही आपल्या पर्स्पेक्टिव्हने बघितलं हो, तर. हो. टॅक्सेशनचं म्हटलं हम्म, तर हम्म. जेव्हा आपण प्रॉपर्टी घेतो, प्रॉपर्टी हम्म, विकतो, हम्म. त्याला आपल्याला टॅक्स असतो आणि हो, ते हो. टर्म्स अँड कंडिशन असतात की हो. सो इकडे जर कोणी फ्लॅट विकतंय हम्म. तर त्याला इकडे फ्लॅट घेतला तर टॅक्स नाही तर त्याला तेवढा बरोबर. इंडेक्सिंग आणि सगळं करून टॅक्स भरावा लागतो. हो. तसं जर इकडे प्रॉपर्टी विकून बँकॉकमध्ये घेतली ॲज टॅक्स वगैरेचा काही त्रास असतो का? नाही. काय प्रोसिजर आहे का? म्हणजे डबल Tax टॅक्स म्हणा. ट्रिटी साईन आहे. जर तुम्ही बँकॉकचे पैसे इंडियामध्ये आणले तर दोन्हीपैकी एका ठिकाणीच तुम्ही टॅक्स भरा. ओके. तिथं पैसे ठेवले तर तिथे टॅक्स भरायला लागतो. आणि प्रॉपर्टीला टॅक्स नाही आहे तिथं अजून, आणि आहे तो फार निग्लिजिबल आहे. त्यामुळे पण टॅक्स इकडे प्रॉपर्टी विकली तर नाही घेता येत. जे कॅपिटल गेनचा विषय जो म्हणतो आपण, हा, तो तिकडे नाही घेऊ शकत आपण. कॅपिटल गेन इंडियामध्ये जर तुम्ही फ्लॅट विकला तर इंडियामध्येच प्रॉपर्टी घ्यायची. म्हणजे इंडियामध्ये फ्लॅट विकून तिकडे नाही घेऊ तो शकत, नाही. नाही इकडे घेऊ. तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स हो, भरावाच भरावा लागणार. लागेल. तुमच्याकडे सध्या कुठलं ते मार्केट आहे की मुंबई, पुणे का कुठलं शहरातली लोक जी जास्त इन्व्हेस्ट करतायत आज थायलंडमध्ये? खरं तर भारतामधून सगळीकडून करतायत, पण पुण्यामधून आम्ही राहायला पुण्यामध्ये असल्यामुळं आमचं नॅचरल मार्केट पुणे आहे, हम्म. मुंबई आहे, नागपूर आहे, हैदराबाद आहे. इकडून जास्त लोक आमच्याकडे आत्ता जे 1000 म्हणालो ना, त्यामध्ये पूर्ण आता अगदी कोल्हापूरच्या गडिंग्लज असू दे, रत्नागिरी असू दे, इकडून सुद्धा लोक इन्व्हेस्ट करतात. हे सगळे मराठी आहेत बऱ्यापैकी Mostly. 90% मराठी आहेत. एवढ्या मराठी लोकांनी थायलंडमध्ये हो. 1000 पेक्षा जास्त मराठी लोकांनी थायलंडमध्ये प्रॉपर्टीज घेतल्या इन्व्हेस्टमेंट म्हणून. आपण वाटतं महाराष्ट्र मागे नाहीये बाबा, मराठी माणूस पटायला इन्व्हेस्ट करून बसला. जसं आपण रेंटल इन्कम बोललो, किती सोपं आहे तिकडे घर रेंटवर, कारण घर घेणं एक गोष्ट असते, बरोबर. रेंटवर टाकणं आणि ते मॅनेजही करणं. बरोबर. कारण आज तुम्ही बसलाय भारतात, हम्म. उद्या तिकडे काही गरज पडली, टेनंटला काही रिक्वायरमेंट्स असल्या, हम्म. कसं मॅनेज करता येतं? याच्या 2-3 उत्तर आहेत. काही ठिकाणी ना बिल्डरच तुम्हाला रेंटल गॅरंटी देतो, ओके. 6 वर्ष 8 वर्षाची, आणि त्याच्याकडे रेंटल मॅनेजमेंट विंग असते की तोच रेंटल मॅनेज करतो, कारण त्याला विकलेले फ्लॅट त्याला स्वतंत्रपणे उत्पन्न मिळतं. दुसरी गोष्ट अशी की आम्ही तिथे स्वतः आहे, आम्ही सुद्धा आमच्याबरोबर रशियन एजंट असतील किंवा युरोपियन एजंट असतील, ते जे लोक इकडे येतात त्यांना आपण त्यांच्या थ्रू या प्रॉपर्टी रेंटवर देतो. आणि अशा वेगवेगळ्या एजन्सीज असतात एक्सटर्नल, त्या रेंटिंगचं काम करतात. त्यांच्याबरोबर आमचं ॲग्रीमेंट आहे. हे जे आम्ही 1000 फ्लॅट विकले आणि आमचे स्वतः आम्ही स्वतःच रेंटवर देतो त्या एजन्सीची टाईप करून. ओके. म्हणजे जास्त कठीण नाही. कठीण नाही. जसं दुबई वगैरे मध्ये एक लॉंग टर्म विजा असतो, हम्म. तसं थायलंडमध्ये जर तुम्ही घर वगैरे घेतलं तर हम्म. अशी पण काही प्रोसिजर आहे का की तुम्ही घर घेतल्यामुळे तुम्हाला हो, काही हो. ऍडेड बेनिफिट्स मिळतात? ॲडेड बेनिफिट्स असे काही मिळत नाही, कारण थायलंडमध्ये पहिली गोष्ट तर व्हिसा फ्री आहे. हम्म. विजाच लागत नाही. फक्त तुम्ही जायचं म्हणजे आपण आत्ता ठरवलं तरी आता आपण उठून थायलंडला जाऊ शकतो, कुठलाही विजा लागत पण नाही. किती दिवस? नाही, साधारणतः 1 महिनाभर हा. लोक राहू शकतात. त्याच्यावर म्हणजे त्याच्यावर राहायचं असेल तर ज्याचं वय 50+ आहे त्याला रिटायरमेंट व्हिसा मिळतो 1 वर्षाचा. अच्छा. सो ते लोक राहू शकतात. आणि तुम्हाला जर त्याच्यावर राहायचं असेल तर तुम्ही विजाला अप्लाय करून ॲज पर लॉ तुम्ही ते पैसे भरून जाऊ शकता. राहू शकतो. हो, हो. थायलंडमध्ये आपली जी एक
नॉर्मल मेंटेनन्स कॉस्ट हम्म, का हम्म. सिंकिंग कॉस्ट वगैरे जी असते ती हम्म. साधारण काय आहे? म्हणजे तिकडे सोर्स ऑफ इन्कम वगैरे असं हॉस्पिटॅलिटी सोडून हा 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 काय की कोणी म्हणजे- प्रॉपर्टी घेतली, हो, हो. उद्या इच्छा असेल की चल राहून बघूया, बरोबर तर बरोबर. काय ऑपॉर्च्युनिटीज अशा काही आहेत का? एक जे टुरिझम बाजूला काढून हम्म. ॲज अ सिटी जर आपण बघितलं तर. खरं तर टुरिझम त्यानंतर तिथे इंडस्ट्रियल एरिया आहे, रेऑन इंडस्ट्री म्हणून, आणि ॲग्रिकल्चर, या 3 गोष्टीवरच थायलंडची इकॉनॉमी चालते. मोस्ट त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर जास्त जोरात आहे. त्याच्यामध्ये बरेच प्रोडक्ट म्हणजे मँगो असू दे, बनाना असू दे, याची शेती केली जाते. त्यानंतर इंडस्ट्री बऱ्यापैकी BYD किंवा आपल्या ह्या ज्या गाड्याची इंडस्ट्री पटायच्या आजूबाजूला आहे. आणि कॉम्पॅक्ट लिव्हिंग पद्धती आहे, म्हणजे छोटे फ्लॅट असतात. म्हणजे एका बिल्डिंगमध्ये 1000-1200 फ्लॅट्स असतात छोटे छोटे, कारण स्टुडिओ अपार्टमेंट असतात. ओके. त्यामुळे साधारणतः जर आपण मेंटेनन्स वगैरे जर पाहिला तर मेंटेनन्स आम्ही असं सांगतो की एका महिन्याचं तुमचं भाडं हे तुमचं वर्षाचं मेंटेनन्स असू शकतं. खूप कमी आहे त्या मानणं, कारण एवढं सगळं ॲम्युनिटीज सगळं मेंटेन करणं, नंबर ऑफ युनिट जास्त असल्यामुळं ते मेंटेनन्स कॉस्ट खाली येते. मग कुठल्या टाईपच्या प्रॉपर्टीज जास्त डिमांडमध्ये आहेत थायलंडमध्ये ट्रेंड वाईज? एक झाले स्टुडिओ का लक्झरी विला, हो. कॉन्डोज का कमर्शियल स्पेसेस, म्हणजे कुठे चांगल्या ROI मिळतो आता तुम्हाला? गंमत अशी आहे की इन्व्हेस्टरचा पोर्टफोलिओ काय आहे आणि त्याला काय हवं आहे आणि तो किती इन्व्हेस्ट करू शकतो. जर तुमचा पर्पजच इन्व्हेस्टमेंट आहे, फक्त तुम्हाला ते काही राहायचं बियचं नाही आहे, तुम्ही कधीतरी गेला तर हॉटेलमध्ये राहाल, असे पण लोक आमच्याकडे आहेत. सो ज्यांना इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही 1 बेड घ्या, म्हणजे स्टुडिओमध्येच 1 बेडरूम एक्स्ट्रा असते. त्याच्यामध्ये काय होतं की 2-3 लोकांची फॅमिली जरी आली तरी ती व्यवस्थित राहू शकते. अच्छा, एवढा मोठा स्टुडिओ स्टुडिओ असतो. सो तो फार डिमांडमध्ये, आणि जास्त कुठल्याही प्रोजेक्टमध्ये 1 बेडच युनिट बनतात. स्टुडिओ फार कमी असतात. एखाद दुसरा पर्सन जर असेल तर स्टुडिओ घेतात. आणि जर तुमचं बजेट जास्त आहे, तुम्हाला लक्झरियस, तर पूल विला सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. विला विथ पूल. पण हे बिल्डिंग मध्ये नाही वेगळा सेपरेट सेपरेट विला. काय काय कॉस्ट असेल साधारणतः 5-6 कोटीपर्यंत. 5-6 कोटी. डिपेंड लोकेशन कुठे आहे, किती मोठा आहे, किती बेडरूम आहे, त्यानुसार त्या किमती ठरतात. पटाया सोडून फुकेत का चाइंग माई, इफ आय एम नॉट रॉंग, इकडे पण इन्व्हेस्टमेंटचा स्कोप आणि आता वाढत चाललाय का? हा फक्त फुकेत पुरताच आहे? पटायामध्ये आहे आणि फुकेतमध्ये पण आम्ही काम सॉरी, करतो. पटाया पुरता. फुकेतमध्ये पण काम करतो. फुकेतमध्ये कसं 23 इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, डायरेक्ट एअरपोर्ट आहे. त्यामुळे आता ट्रेंड वाढत चाललाय की चायनीज आणि रशियन मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट फुकेतमध्ये करतात पूल विलामध्ये. आता तिकडे आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती आहे पुण्याचा, त्याचं सुद्धा मंदिर तिकडे झालेलं आहे. तिथल्या एका डेव्हलपरनेच बांधलेलं आहे प्रोजेक्टमध्ये. सो त्यामुळे मराठी लोकांचा तिकडे जाण्याचा कल वाढलाय. आपलं जे हॉटेल पेशवा आहे, जे दुबईमध्ये आहे, पटायामध्ये सुद्धा आहे, ते सुद्धा तिथे झालेलं आहे. सो हळूहळू मराठी कल्चर आणि संस्कृती वाढते, एक्सपिरियन्स करता येईल. फक्त फुकेतमध्ये काय आहे की खूप हायराईज बिल्डिंग अलाउड नाही आहेत, कारण समुद्र जवळ आहे आणि त्यामुळे तिकडे लँड कॉस्ट जास्त आहे. त्यामुळे प्रोजेक्ट म्हणजे फ्लॅटच्या किमती जास्त आहेत. म्हणजे साधारण जसं मुंबई वगैरे पटायच्या दुप्पट आहेत असं म्हणू आपण, कारण तिकडे विलालाच डिमांड जास्त आहे. पूल विला. हा. एक्झिट स्ट्रॅटेजी काय असेल जर कोणी ठरवलं आणि आज मी निघायचंय मला 5 वर्षानंतर, किती सोपं आहे ते घर विकून का प्रॉपर्टी विकून, जी काही प्रॉपर्टी असेल बाहेर निघणं साधारण किती वेळ लागतो? आम्ही असं म्हणतो की तुम्ही 5 वर्ष इन्व्हेस्टेड राहा. कारण काय होतं की तुम्हाला जे पर्पज सॉल्व्ह करायचं आहे, की तुम्हाला जे ॲप्रिसिएशन हवं आहे, की मगाशी मी म्हणालो 3 प्रकारचं ॲप्रिसिएशन, ते 5 वर्ष होल्ड केल्याशिवाय मिळणार नाही. कारण रेंट तुम्ही जर अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी बुक केली तर तुम्हाला कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळेल, करन्सी ॲप्रिसिएशन मिळेल, पण रेंट नाही मिळणार, कारण प्रॉपर्टी हातातच नाही आली. सो तुम्ही जर जास्त दिवस होल्ड केलं आणि एखादा प्रोजेक्ट तयार झाल्यावर जे इन्व्हेस्टर असतात ना, ते एका वर्षात विकायची घाई करतात. सो काय होतं की समजा 1000 फ्लॅटचा प्रोजेक्ट आहे आणि 100-200 इन्व्हेस्टर आहेत. सो ते ॲप्रिसिएशन असताना झालेलं असतं, यांनी कमी किमतीत घेतलं असतं, त्यामुळे हे कमी किमतीत विकायला तयार असतात. कारण मी घेतलंय 20 लाख बातला, आता 40 लाख बात किंमत आहे, पण मला काय 35 आले तरी चालतील, कारण मी घेतलेच कमीला. सो पहिल्या एका वर्षात हे सगळे इन्व्हेस्टर बाहेर पडायचा प्रयत्न करतात. आम्ही ज्यांना चांगलं ॲप्रिसिएशन पाहिजे त्यांना सांगतो की तुम्ही 1-2 वर्ष अजून थांबा, कारण तुम्हाला जे 40-45 लाख बात जे काही मिळणार आहेत ते 1-2 वर्षानंतर मिळणार आहेत. कारण हे सगळे इन्व्हेस्टर विकून पुढे जातात आणि मग ती त्या प्रोजेक्टची एक कॉस्ट राहते की याच्या खाली मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही 5-6 वर्ष
जर इन्व्हेस्टर राहिला तर तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळतो त्यामध्ये. आता अनेक मराठी लोक आहेत हम्म. ज्यांना पैसे आहेत त्यांच्याकडे, हम्म. पण त्यांना वाटतं नाही नाही, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ही माझ्यासाठी नाहीये बाबा. आपण कुठे पटायला जाणार? बरोबर बरोबर. लोक जर मुंबईत म्हणतात तर नवी मुंबईला कुठे इन्व्हेस्ट करणार, कोण बघायला जाणार? खरंय खरंय खरंय. कारण जाणं येणं पण खर्च आहे हो आज. हो जर तुम्हाला हो. अशा लोकांना काय तुम्हाला सांगायचं नाही आता वाटतं? काय आपण म्हणतो ना, म्हणजे त्यांना ग्लोबलायझेशन कॉन्फिडन्स कसा द्याल तुम्ही? ग्लोबलायझेशन झालंय, जग जवळ आलंय. आपण नुसतं म्हणतो, म्हणजे आज पुण्यामधून तुम्हाला जर कोकणामध्ये प्रॉपर्टी घ्यायला जायचं आहे तरी जाऊन यायला 8-9 तास जायलाच लागतं, 7-8 तास, आणि परत यायचे माघारी. तुम्ही पुण्यामधून एअरपोर्टला गेलात तर तुम्ही 4-4.5 तासामध्ये पटायला पोहोचू शकता. हा, म्हणजे पुण्याचे 4 तास आणि पुढे 8 तास. नाही नाही, पुण्यामधून डायरेक्ट फ्लाईट आहे बँकॉकला, तिथून 1 तास डायरेक्ट पटाया. अच्छा. इतकं जवळ झालंय आणि इतकं इझी झालंय. दुसरी गोष्ट ना, आपल्या एक ट्रॅडिशनल विचारसरणी असते, मानसिकता असते की माझी प्रॉपर्टी माझ्या समोर असली पाहिजे. सो समोर असली पाहिजे का त्यातून जास्त प्रॉफिट आला पाहिजे किंवा त्यातनं इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू हे ठरवून घेतलं पाहिजे. आज ज्या 1000 लोकांनी इन्व्हेस्ट केलेत, या लोकांनी कधीतरी यांच्या डोक्यात सुद्धा हे विचार होते, पण हे लोक पटायला आले. त्यांनी बघितलं की तिथे म्हणजे लँड थायलंडची आहे, बांधणारी कंपनी UK इस्रायलची आहे, विकणारा पर्सन साऊथ आफ्रिकेचा आहे, आजूबाजूला घेणारे कोणी हंगेरीचा, कोणी चायनीज बसले आहेत, चायनीजमध्ये ब्रोशर पण आहेत, आणि मराठी लोक सुद्धा घेत आहेत चायनीज मध्ये काय? ब्रोशर्स. अच्छा, ब्रोशर पण चायनीज. सो आज जग इतकं जवळ आलेलं आहे आणि आपण फक्त एका ठिकाणी बसलोय. सो हे जे सीइंग इज बिलिव्हिंग म्हणतो ना आपण, तिथं जाऊन जो एक्सपिरियन्स लोकांनी घेतला, कारण आम्ही ज्या लोकांना घेऊन गेलो होतो ते फ्लॅट घ्यायच्या उद्देशाने कोणीच आले नव्हते. काय मार्केट आहे हे बघायला तरी चला, असं मी म्हणल्यानंतर, आणि तो मगाशी मी म्हणालो की 5 स्टार 7 स्टार हॉटेलसारखा रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असू शकतो. 8-8 मजल्याच्या बिल्डिंग आणि मध्ये काही एकरचे स्विमिंग टँक, असे जर तुम्ही बघितले, तुमच्या गॅलरीमधून तुम्ही डायरेक्ट स्विमिंग टँकमध्ये उडी मारू शकता, अशी लक्झरी जर तुम्ही बघितली तर त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं इथे एक काहीतरी असलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतरच ती मानसिकता बदलते. सो आज जग जवळ आलेलं आहे आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंटचा फायदा बाहेरचे परदेशी लोक येऊन इकडे इन्व्हेस्टमेंट करत आहेत. सो आपण सुद्धा असे ॲव्हेन्यू शोधले पाहिजेत आणि इकडे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. सो या लोकांनी एकदा यावं, पटायाला बघावं. मी म्हणेन की कुठलंही क्रेडिट कार्ड न घेता यावं, बघावं, विचार करावा, आणि ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्याशी बोलावं आणि मग इन्व्हेस्ट करावे. तुम्ही आता हे बोलला की पटायला येऊन आमच्याबरोबर बघावं, तर असं काही तुमचा प्लॅन टूर असतो की ह्या ते ह्या दिवसात आम्ही घेऊन जाणार आणि प्रॉपर्टी दाखवणार आहे, की कधीही कोणी येऊ शकतं आणि यू ऑलवेज हॅव अवेलेबल, म्हणजे हाऊ डज इट वर्क? आमची टीम आहे पूर्ण. कोणी ना कोणीतरी पटायला कायम असतं आमच्या पार्टनर्सपैकी. कारण होतं कसं की सगळ्यांना एकदम थांबणं शक्य नाही. सो म्हणजे राऊंड ट्रिप असते आमची. मी आलो की दुसरा माघारी येतो, मग दुसरा जातो. सो त्यांना आम्ही हॉटेलवरून जे कोणी क्लायंट येतात, एक तर प्लॅन ट्रिप असते. समजा मी निघालो तर मी सांगतो मी निघालो, कोणी येतं तर माझ्याबरोबर चला. जर कोणी टुरिझमसाठी गेला असेल आणि त्याला वाटलं की बघावं, तर आमचे डेव्हलपर बरोबर पण टायअप आहे, ते सुद्धा पिकअप करून तुम्हाला हॉटेलवरून दाखवू शकतात. पण आमचं बऱ्यापैकी 1-2 5-6 दिवसाची मध्ये विंडो असेल, पण मॅक्सिमम कोणी ना कोणी तिकडे असतंच. आत्ता आपला एक मला वाटतं इव्हेंट आहे 5-6 तारखेला. काय आहे तो इव्हेंट? पटायाचे जे डेव्हलपर आहेत, अवॉर्ड विनिंग डेव्हलपर आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत 5-10 प्रोजेक्ट चांगले डिलिव्हर केलेले आहेत. सो त्यांना आम्ही भारतामध्ये, पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये घेऊन येतोय. 5 आणि 6 जूनला आपण सहारा स्टार हॉटेलला अशा डेव्हलपरला इकडे घेऊन येतोय आणि त्यांच्याबरोबर तुम्हाला 1-to-1 इंटरॅक्शन करण्याची संधी आहे. त्यांचा प्रोजेक्ट काय आहे हे समजून घेण्याची संधी आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रोजेक्ट समजून घेऊ शकता. आणि तिथेच आम्ही ट्रॅव्हल डेस्क केलेला आहे. तुम्ही तिथेच टूरसुद्धा बुक करू शकता आणि समजून घेतल्यानंतर पटायाला येऊन तुमची फर्स्ट इंटरनॅशनल प्रॉपर्टी घेऊ पण शकता. अरे वा. 5 आणि 6 जून पटाया प्रॉपर्टी फेस्टिवलच बोलू शकतो आपण त्याला. ते आहे सहारा स्टार मध्ये. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला वाटतं तर ह्याच्यात कॉन्टॅक्ट डिटेल्स पण असतील आणि तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आहे. व्यवसायाबद्दल आपण बोललो, पण ह्या सगळ्या बरोबर तुम्ही खूप जास्त ऍक्टिव्ह आहात सॅटर्डे क्लबमध्ये. सॅटर्डे क्लब बद्दल आम्ही अनेक व्हिडिओ केलेत आमच्या चॅनलवर. सॅटर्डे क्लब बद्दल विनीत बनसोडेंचा पॉडकास्ट असेल, संदीप कुलकर्णीचा पॉडकास्ट आहे, केदार साखरेंचा पॉडकास्ट आहे. त्या व्यतिरिक्त उद्योग बोधमध्ये अनेक मराठी व्यावसायिक आहेत
तुम्हाला आमच्या चॅनलवर का अर्थव्यवसायावर त्यांच्याबद्दल त्यांच्या व्यवसायाची माहिती आणि मिळेल. सॅटर्डे क्लब आज एक खूप मोठा मराठी व्यावसायिकांचा काय ग्रुप बोलू शकतो, चळवळ बोलू शकतो, कारण तो ग्रुप नाही आता एक चळवळ झाली आहे. इंटरनॅशनल चॅप्टर्स म्हणजे आपण इंटरनॅशनल लेवलवर जाऊन मराठी व्यावसायिक आणि एकत्र आलोय. बरोबर. तुमचा सॅटर्डे क्लब बरोबरचा प्रवास कसा सुरू झाला? अच्छा, आता ते सॅटर्डे क्लबचे जनरल सेक्रेटरी झाले आहेत म्हणून मी प्रवास बद्दल विचारलं, कारण एक मेंबर होण्यापासून जनरल सेक्रेटरी होणं एवढ्या मोठ्या चळवळीचा हा कसा प्रवास सुरू म्हणजे खरं तर माझा प्रवास हा सुरू झाला की जनरली व्यवसाय सुरू केल्यानंतर आपण स्वस्त मिळतात म्हणून 1000 व्हिजिटिंग कार्ड छापून घेतो आणि ते 1000 व्हिजिटिंग कार्ड वाटायची कुठे, कारण नोकरी करणाऱ्या माणसाच्या ओळखीच फार नसतात. सो मी असं त्यावेळेस एका न्यूज चॅनलवर भिडे सरांची मुलाखत होती, मी पाहिली की असे मराठी लोक एकत्र भेटतात शनिवारी संध्याकाळी आणि ते एकमेकाला व्हिजिटिंग कार्ड देतात आणि एकमेकाचा व्यवसाय सांगतात. सो माझा एकच मोटिव्ह होता त्यावेळेस की मला कुणाला तरी व्हिजिटिंग कार्ड द्यायचं आहे, कारण ते खोकं 1000 व्हिजिटिंग कार्ड कुणाला तरी माझा व्यवसाय सांगायला पाहिजे. म्हणून मी शोधलं आणि पुण्यामध्ये त्यावेळेस एक क्लब सुरू होता. सो मी तिकडे गेलो आणि मी जॉईन झालो आणि तिथे असणाऱ्या उद्योजकांच्या बरोबर मी कनेक्ट झालो आणि हळूहळू माझा व्यवसाय आणि सॅटर्डे क्लब दोन्ही बरोबरच वाढत गेलं. तुम्हाला किती फायदा झाला सॅटर्डे क्लबचा? आज किती लोक सॅटर्डे क्लबच्या मेंबरनी तुमच्या थ्रू प्रॉपर्टीज घेतल्या? साधारण एक रफ नंबर. पुण्यामध्ये तर घेतली आहे, पटायामध्ये 25-30 लोकांनी घेतलेली आहे आणि आता अजूनही मी घेऊन निघालो. सो फायदा तर होतोच, कारण कनेक्शन्स तयार होतात, एक क्रेडिबिलिटी वाढते की तुम्ही आज 15 वर्ष प्लस सॅटर्डे क्लबचा मेंबर आहे. सो ती क्रेडिबिलिटी वाढते की 15 वर्ष लोक मला पाहतायत की हाच व्यवसाय करतोय आणि माझे एक्झिस्टिंग क्लायंटसुद्धा सॅटिस्फाय आहेत. सो एक ट्रस्ट फॅक्टर होतो. सुरुवातीला तुमची जर तिकीट साईज मोठी असेल, रिअल इस्टेट किंवा तुम्ही इतर काही व्यवसाय करत असाल तर विश्वास ठेवायला वेळ लागतो, पण एकदा विश्वास तुमच्यावर आला की लोक तुमच्याकडे इन्व्हेस्ट करतात आणि माझ्याबरोबर मला सॅटर्डे क्लब बरोबर मी पण मोठा झालोय. माझा पुढचा प्रश्न इकडेच येतोय की एवढ्या वर्षात तुम्ही सॅटर्डे क्लबला घडताना कसं बघितलंय? म्हणजे काय जनरली मराठी उद्योजकच पूर्वी कमी होते किंवा आज जसे जसे मराठी उद्योजक वाढतायत त्यांना नेटवर्किंगची गरज भासते. फक्त नेटवर्किंग नाही की व्यवसाय कसा करायचा, किंवा जसं मगाशी मी म्हणालो की मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस घरातून विरोध असतोच. सो काहीतरी लाईक माइंडेड लोक जे सगळे व्यवसाय करत आहेत हे यांच्याबरोबर जाऊन ती मानसिकता सुद्धा घडवली पाहिजे की व्यावसायिक, त्यामुळं लोक जॉईन करत आहेत. आणि जिथे जिथे मराठी व्यावसायिक आहेत आज आम्ही सुद्धा तिथे तिथे पोहोचतोय. म्हणजे आता आमची जी पुढचं विजन आहे की गाव तिथं SCGT म्हणजे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट. सो आम्ही गावागावापर्यंत पोहोचतोय. म्हणजे आताच मी आता कोल्हापूरला निघालोय, कोल्हापूरला पेठ, वडगाव, कागल आणि सांगलीमध्ये दुसरा येलो सिटी म्हणून चॅप्टर आम्ही लॉन्च करतोय. सो ते एक्सपान्शन खूप वाढतात. या दिवाळीला येणाऱ्या लक्ष्मीपूजनपर्यंत आमची मेंबरशिप 10,000 पर्यंत जाईल आणि पुढच्या 2030 पर्यंत 50,000 मेंबर आणि 1,000 चॅप्टर हे आमचं लक्ष्य आहे. आज किती मेंबर आहेत आपले? आज 7,000 प्लस आहेत. 7,000 प्लस मराठी ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. दिवाळीपर्यंत यांचं टार्गेट 10,000चं आहे. पण जर तुम्ही मराठी व्यावसायिक आहात तर एक खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे सॅटर्डे क्लबचा. तुम्ही नक्कीच त्यांच्या जॉईन करू शकता. आणि नुसतं जॉईन नाही, ते एक चळवळ आहे. तुम्ही तिकडे गेल्यावर तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतील. मला विचारायचं आहे की मराठी लोकांना, त्यातल्या त्यात व्यावसायिकांना कितपत की हे नेटवर्किंग त्यांच्या गरजेचं आहे, ह्याचे काही फायदे आहेत, कन्व्हिन्स करणं कितपत सोपं आहे, कठीण आहे त्यांना कळल्यानंतर का तुमच्याकडे लीड आल्यावर? किती वेळ लागतो त्यांना ऐकून? कारण ह्याची काही तशी फीज वगैरे आहे का? तर काय फीज आहे आणि कसं ते जॉईन करू शकतात? फीज कशी आहे, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचं एक ऑफिस आहे ठाण्यामध्ये. ते चालवायला जो काही खर्च येतो आम्ही एक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची फी घेतो. आणि ज्या ज्या शहरामध्ये लोक भेटतात तिथं हॉटेल असतं किंवा जे काही व्हेन्यू असेल त्या व्हेन्यू चार्जेस, त्यानंतर प्रोजेक्टर लागतो, प्रोजेक्टरचे जे काही खर्च येतो बेसिक खर्च ऑपरेशनल कॉस्ट, आणि तो खर्च आपण त्या त्या शहरामध्ये घेतो. म्हणजे पुण्यामध्ये साहजिकच जास्त खर्च येतो तर खाली गडिंग्लज साईडला कमी येतो. सो प्रत्येक शहराची फी वेगवेगळी आहे. पण सॅटर्डे क्लबची जी मेन फी आहे ती एक ठरलेली आहे, तेवढे आपण हेड ऑफिसला देतो. कारण हेड ऑफिसला
एम्प्लॉई आहे, तो स्टाफ आहे, ते सगळं मॅनेज करायला लागतं. काय काय साधारण अप्रोच की वेगवेगळी आहे वेगवेगळे आहे, गटाप्रमाणे? म्हणजे मेट्रो शहरामध्ये जास्त आहे आणि शहरामध्ये कमी, पण साधारणतः 5,000-1,000 रुपये आपण लोकांच्याकडून घेतो. ही वर्षाची वर्षाची हा, म्हणजे वर्षाची 5,000 रुपये फी आहे फक्त. हो, ती काही जास्त फी नाहीये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर. हो, हो. सॅटर्डे क्लब मध्ये आता तुम्ही अनेक उपक्रम पण चालू केले आहेत, जिकडे नुसतं मेंबर होण्यानंतरची जी जसं फंडिंग आहे, मेंटॉरशिप आहे, हो. पार्टनरशिप आहे, एक्सपान्शनला पण मदत करता, त्याबद्दल का कुठला व्यवसाय तुमच्या डोक्यात पटकन येतोय ज्याच्याबरोबर तुम्ही हे केलंय आणि त्याला फायदा झालाय? नाही, आम्ही पूर्णपणे मेंबर होण्यापासून त्याला ट्रेन करतो. कारण बऱ्याचदा असे लोक येतात की ज्यांनी कुठे नेटवर्किंगच केलेलं नसतं किंवा त्यांच्याकडे आयडिया असते पण ती एक्सप्लोअर केलेलं नसते, एखादं प्रोडक्ट असतं. सो आम्ही काय करतो की त्याला पहिल्यांदा आला की आमच्याकडे मेंबर ओरिएंटेशन आहे, म्हणजे MDP म्हणतो, मेंबर डेव्हलपमेंट प्रोग्राम. म्हणजे एखादं इलेक्ट्रॉनिक गॅजेट येतं ना, त्याच्याबरोबर ते एक युजर मॅन्युअल येतं करेक्ट, की याचा वापर कसा करायचा. सो सॅटर्डे क्लबचं MDP हे युजर मॅन्युअल आहे. म्हणजे सॅटर्डे क्लब तुमच्या व्यवसायासाठी याचा उपयोग कसा करायचा. सो ते झाल्यानंतर आम्ही त्यांना पुढे, तुम्ही मगाशी म्हणाला की जर कुणाला चांगली आयडिया असेल, स्टार्टअप असेल, तर आम्ही आता संधी भांडवलाची, जसं शार्क टँक असतं त्याच धर्तीवर आम्ही ते सुरुवात केली. संदीप भांडवलाची स्टार्टअप कट्टा होता ना? स्टार्टअप कट्टा आहेच आहे, पण स्टार्टअप हा प्रोग्राम आहे ना संधी भांडवलाची, हा आम्ही गावोगावी आता म्हणजे शहरात करणार आहोत. आणि इज लाईक अ स्टार्टअप कट्टा, त्याला काही नाव, आता संधी भांडवलाचे मराठी नाव आपण त्याला दिलेलं आहे. आणि चांगले लोक, बऱ्याच लोक येत आहेत. सुरुवातीला एवढे पॉलिश लोक नाही आहेत, पण यासाठी लोक तयारी करतात की माझा व्यवसाय मी कसा पिच करू. आणि बऱ्यापैकी काही लोकांना इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे, काही लोकांना छान नेटवर्क मिळालेलं आहे शार्ककडून. आणि हळूहळू हा संधी भांडवलाची हा उपक्रम मोठा होत जाईल. खूपच छान. आज तुम्हाला सॅटर्डे क्लब बरोबर काम करताना, एवढे मराठी व्यावसायिक बघताना असं वाटतं की मराठी माणूस आता ग्लोबल लेवलवर तेवढा ॲग्रेसिव्हली व्यवसाय करायसाठी तयार आणि सक्षम आहे? हो. काय अशा क्वालिटीज दिसल्या जिकडे तुम्हाला वाटलं हे आपण ग्लोबल लेवलवर मराठी कारण एक काळ होता जेव्हा आपण टाटा, बिर्ला आणि किर्लोस्कर एका श्वासात बोलायचो. बरोबर. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र भारताचं सर्वात मोठा फायनान्शियल कॅपिटल आहे. GDP सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युटर आहे, पण पहिल्या 100 मध्ये एकही मराठी व्यावसायिक नाहीये. ही एक खंत आहे. बरोबर. कुठेतरी दिसतंय का आपण पोहोचू शकतो तिकडे पुढच्या काही वर्षात? 100% दिसतं. पण काय अशी क्वालिटी आहे जी आता तुम्हाला वाटतं की जी आधी नव्हती आत्ता आहे? म्हणजे आमच्याकडे इलिट चॅप्टर आहे. मला आठवतं की काही लोक ना 15-16 कोटी टर्नओव्हर असताना जॉईन झाले. आणि 15-16 कोटीचं टर्नओव्हर असताना जॉईन झाले. आणि त्यांची अशी मानसिकताच नव्हती की माझा व्यवसाय मोठा करायचा आहे. आणि आज 4-5 वर्षात मी बघतोय की आज ते 200-250 कोटीपर्यंत पोहोचलेत. त्यांनी दुबई, मॉरिशियस इकडे ऑफिस सुरू केले आणि दे आर ग्रोईंग लाईक एनिथिंग. कारण आमच्याकडे एक ब्रेन ग्रिलिंग सेशन असतो की मला माझा हा व्यवसाय आहे, तर बाकी सगळ्यांनी मला सजेशन द्या की मी काय केलं पाहिजे माझा व्यवसाय मोठा करण्यासाठी इलिट चॅप्टरमध्ये. आणि त्याच्यामध्ये खूप लोक सजेशन देतात आणि त्यातले काही सजेशन एक्सेप्ट करून ते इम्प्लिमेंट केले तर व्यवसाय खूप वाढला. परवा उद्योगपती तुम्ही बघितलं असेल, संतोष शास्कर म्हणून आमचे मेंबर आहेत, त्यांनी क्लिअर सांगितलं की सॅटर्डे क्लबमुळे मी मोठा झालो, नाही तर ते मोठं विजन मला कधी मिळालंच नसतं. म्हणजे ठेविले आणि ती तैसेचे राहावे आहे, ते हळूहळू जे काही ग्रोथ होईल ती झाली असती, पण हे जे विजन आहे मोठं, हे सॅटर्डे क्लबमुळं बऱ्याच लोकांना मिळते. आज कोटीच्या कोटी उड्डाणे जी होत आहेत सॅटर्डे क्लबमध्ये, ती याच्यामुळेच होत आहेत. आता तुम्ही सेक्रेटरी जनरल झालाय, आता तुम्ही कशी पुढच्या काही वर्षात ग्रोथ बघताय? तुम्ही पुढच्या 5 वर्षात जसं म्हणाला कुठे सॅटर्डे क्लबला घेऊन जायचं प्लॅन आहे आणि मराठी व्यावसायिकांना? खरं तर अजून बरेच शहरं असे आहेत, म्हणजे आम्ही पहिल्यांदा आमचं टार्गेट असं आहे की आम्ही जिल्ह्यामध्ये जिथं नाही आहे, जसं मराठवाडा असू दे, विदर्भ असू दे, इकडे जरा थोडंसं आमचं अजून क्लब वाढत आहेत. आता संभाजीनगरला आहे, पण पहिल्यांदा आमची इच्छा अशी आहे ना की म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी सॅटर्डे क्लब झाला पाहिजे, मग त्याचे तालुके आणि मग त्याचं गाव, असं आमची. म्हणजे जसं आज कोल्हापूरमध्ये झाला, आज कोल्हापूरमध्येच 10-12 चॅप्टर आहेत. मग आजूबाजूला सांगली, गडिंग्लज, 32 शिराळा, जे काही आता आम्ही पेठ वडगाव चालू करतोय, कागल चालू करतोय. सो एकदा शहरात झाला की लोकांना कळतं की नक्की काय आहे. मग ते हळू गावातले लोक सुद्धा शहरामध्ये मिटिंग्सला येतात. मग त्यांना असं वाटतं की माझ्या गावात 25-30 उद्योजक आहेत, हा क्लब माझ्या गावात आला पाहिजे. सो गावागावात म्हणून आम्ही आता पुढचं जे आमचं आहे, मगाशी मी म्हणल्याप्रमाणे, गाव तिथं सॅटर्डे क्लब, गाव तिथं SCGT,
प्रत्येक गावागावापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे आणि प्रत्येक गावाच्या बाहेर तुम्हाला बोर्ड दिसेल की सॅटर्डे क्लबचे उद्योजक तुमचे सहर्ष स्वागत करत आहेत. हे आमचं विजन आहे. नाही म्हणजे इंटरनॅशनल चॅप्टर पण एके जागेवर हो. आपण ग्रो करतोय आणि एक जागेवर महाराष्ट्राच्या तळागाळात आणि गावागावात आपण पोहोचतोय. सॅटर्डे क्लब बद्दल अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर सॅटर्डे क्लबची वेबसाईट आहे. आम्ही केलेले पॉडकास्टचे व्हिडिओ आहेत, क्लिप्स आहेत, तुम्ही त्याच्यावरही माहिती घेऊ शकता. आणि अजून माहिती हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तिकडे तुम्ही कधीही फोन केला तुम्हाला कोण ना कोणतरी मिळणारच जो तुम्हाला तुमचे जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देतीलच. आपण इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टमेंट्स बद्दल बोललो. इंडिव्हिज्युअल म्हणजे एक व्यक्ती, एक घर, 2 घर, 4 घर. पण आता तुम्ही जी सांगताय बिल्डर, ॲज अ बिल्डर जर कोण आहे मुंबईचा मोठा, मुंबई पुण्याचे एका शहरातले, त्यांना काय अपॉर्च्युनिटीज आहेत पटाया फुकट इकडे आहेत का पहिलं तर, आणि मग कशा आहेत आणि त्याच्यात पण तुम्ही त्यांची मदत करू शकाल हो का? हो हो. म्हणजे अपॉर्च्युनिटी अशा आहेत की जसं तुम्ही इकडे प्रोजेक्ट करता तसं तिकडे सुद्धा तुम्ही करू शकता. आम्ही आत्ताच रिसेंटली पुण्यातले एक बिल्डर आहेत, त्यांना एक प्लॉट तिकडे घेऊन दिला आहे आणि ते तिकडे पूल विला बांधतायत आणि आम्हीच ते विकून देऊ. सो जर तुम्हाला म्हणजे कस्टमर तिकडे आहेत चांगले, जसे इन्व्हेस्टर आता इकडे कमी झालेत, तिकडे इन्व्हेस्टर भरपूर आहेत आणि ग्लोबल इन्व्हेस्टर आहेत की जे तिथे फ्लॅट आणि विला घेऊ इच्छितात. सो तुम्ही तिकडे या, लँड आम्ही तुम्हाला दाखवू, तुम्ही ती परचेस करा, त्याच्यावर तुम्ही विला बांधले की आम्ही ते विकून पण देऊ. सो असे कोणी बिल्डर्स असतील तर त्यांनी आम्हाला भेटावं, एकदा यावं. कारण रत्नागिरीच्या पण काही बिल्डरने आमच्याकडे फ्लॅट घेतलेत, पुण्याच्या काही बिल्डरनी फ्लॅट घेतलेत, आता लँड पण घेतली काही बिल्डरनी. सो आपण करू शकतो, सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आपण करू शकतो. कारण तिकडे एक एअरपोर्ट आहे पटायाचं, ते फुल्ली ऑपरेटिव्ह होतं आहे. आता डिझनीलँडने पण जागा घेतली आहे. सो अपॉर्च्युनिटी खूप छान आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तिकडे बिझनेस चालू करू शकता. एकट्याने नाही तर 1-2 छोटे बिल्डर जरी एकत्र आले, तिकडे कंपनी फॉर्म करून तिकडे काम सुरू करू शकतात. आता तुम्ही बोलता बोलला लँड घेऊन जे हो. तेवढं सोपं आहे का तिकडे लँड प्लॉट परचेस? लँड घेणं सोपं आहे. तुम्हाला फक्त तिकडे जमीन घ्यायची असेल तर इंडिव्हिज्युअल नावावर घेता येत नाही. तुम्हाला तिथे थाई कंपनी फॉर्मेशन करायला लागते. पण लोकल कोणीतरी लागतो थाई असतो त्याच्यामध्ये, पण ही इज लाईक अ शेअर होल्डर. तो ओनर नसतो. जसं आपण करेक्ट बट लोकल कोणीतरी एक लोकल हवा. कंपनी फॉर्म करताना लोकल घेतात ते, पण त्याला कुठला अधिकार नसतो. ही इज लाईक अ शेअर होल्डर. जसं आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो तसं त्याच्याकडे शेअर असतात फक्त. पण तिथे थोडासा रूल असा आहे की काही लोकल लोकांना रोजगार वगैरे तुम्हाला द्यावा लागतो. पण ते तुम्ही ऑपरेशन फुल्ली केल्यावर कन्स्ट्रक्शन लोक होत असते, काही प्रॉब्लेम नाही, सोपं आहे. पण दुबईमध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट जसं आपण बोलत होतो की जसं पटाया आहे, हे आहे, दुबईमध्ये पण इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज. सध्याची परिस्थिती जरा गंभीर आहे. कसं बघता, परत होईल दुबईमध्ये सुरू की? होईल ना, दुबईमध्ये चांगलं मार्केट आहे. म्हणजे पटायाचं मार्केट जर टुरिझम आहे तर दुबई हे बिझनेसचं हब आहे. फायनान्शियल टुरिझम आहे, टुरिझम आहे, या सगळ्या गोष्टी दुबईमध्ये आहेत. आम्ही पण दुबईमध्ये काम करतो, पण आमचा मेन फोटे पटाया आहे. दुबईमध्ये सुद्धा आम्ही 25-30 फ्लॅट दिलेले आहेत क्लायंटला. जशी रिक्वायरमेंट येते तसं आम्ही दुबईमध्ये पण देऊ शकतो, पण आमचा फोकस पटायावर आहे. ओके. आता दुबईचं थोडंसं टुरिझम आणि थोडंसं शांत आहे, ते हळूहळू वाढेल तेव्हा दुबईचं सुद्धा आपण करू शकतो. आता दुबईमध्ये जर रिस्क घेणारच कोण आहे तर विकत घेण्यात तर आज काही आहे का की प्रॉपर्टी चीप झालेत असं काही मार्केट? हा, थोड्याफार प्रॉपर्टी म्हणजे ॲप्रिशिएट झालेल्या प्रॉपर्टी थोड्या कमी पैशामध्ये लोक विकत आहेत. मी कालच तिथल्या काही ब्रोकरशी बोललो. सो 30%, 20% तुम्हाला लेस प्रॉपर्टी काही मिळत आहेत की ज्यांना खरंच आता इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची आहे. अशी जर रिक्वायरमेंट असेल तर लोक घेऊ शकतात. आणि रिस्क नाही, रिस्क आहे तो इश्के म्हणतो आपण, ही आता रिस्क घ्यायची असेल आणि फ्युचरमध्ये त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर घेऊ शकतात लोक, काही प्रॉब्लेम नाही. जेनझीनं जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करायचंय का, या सेक्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून बघायचंय? आणि कारण आता जेनझी पटायामध्ये तुम्हाला जर घर वगैरे घेऊन वर्क फ्रॉम जॉब तर काय अपॉर्च्युनिटीज आहे? जेनझी म्हणण्यापेक्षा कसं त्यांनी करायला पाहिजे? जे आता जेनझी जॉबला लागलेत नवीन आणि बाबांनी एक फ्लॅट घेतलेला आहे, दुसरा फ्लॅट मी घेऊन काय करणार, कारण बाबांचा फ्लॅट मला असाच मिळणार आहे आणि वर्क फ्रॉम होम आता झालेलं आहे. सो दोघं तिघं मिळून एखादी प्रॉपर्टी करू शकतात आणि त्याचं ॲप्रिसिएशन त्यांना मिळू शकतं. कारण एवढा पैसा जेनझीकडे लगेच नसतो, कारण नवीन नवीन जॉब असतो. सो 2-3 लोक मिळून बुकिंग करू शकतात प्रॉपर्टी. साधारणतः काय काय प्रोजेक्ट तर 5-5 वर्षानंतर पोझिशन असतं. सो तुम्हाला ते पेमेंट सायकल पण मिळून जाते 5 वर्षाची
आणि तुम्ही इंटरनॅशनल ग्लोबल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता पटायामध्ये. सर, आम्हाला तुम्ही आज ही सगळी जी माहिती दिली, ग्लोबल इन्व्हेस्टमेंट, पटाया मार्केट, काय चांगल्या गोष्टी आहेत, काही चॅलेंजेस आहेत. सॅटर्डे क्लबबद्दल पण आपण एक थोडक्यात माहिती, की सॅटर्डे क्लब मराठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी किती एक महत्त्वाचा पण आहे आणि किती फायदा आहे त्याचा. बरोबर. आणि जितके जास्त मराठी व्यवसाय एकत्र येतील तेवढा मराठी माणूस सक्षम होईल, मराठी माणूस श्रीमंत होईल. या सगळ्यावर माहिती देण्यासाठी आणि वेळ काढून इकडे आला त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. थँक्यू. आणि असंच मराठी मूडवर तुम्हाला वेगवेगळे व्यावसायिक, आमचे अर्थ व्यवसाय ह्याच्यावर त्यांचे पॉडकास्ट बघायला मिळतील, त्यांच्या क्लिप्स बघायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याबद्दल आणि व्यवसायाबद्दल माहिती मिळेल. तर अशाच गोष्टीसाठी मराठी मूड आणि अर्थव्यवसायाला फॉलो करत राहा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स, काही डाऊट्स असतील आणि काही प्रश्न असतील ते तुम्हाला यांना विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. आम्ही ते त्यांना विचारून त्यांची उत्तरही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. जमल्यास त्यांच्याकडूनच ती उत्तरं व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये घेऊन येऊ. ह्या एपिसोडमध्ये एवढंच. सर, खूप खूप धन्यवाद Thank you. आल्याबद्दल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.